तर नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका सुदामा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला सरांनी ओटीमध्ये बोलवले होते. एक 28 वर्षाच्या आईच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाली, म्हणजेच ब्रेन ट्यूमर. या ताईला 11 महिन्याचं बाळ आहे आणि हिच्या डोक्यामध्ये रक्ताची गाठ आहे. देव करू अशी वेळ कोणावरही येऊ नये, कारण ऑपरेशन नंतर प्रत्येक पेशंट पहिल्यासारखा होईल ह्याची गॅरंटी खूप कमी असते. पेशंटच्या बॉडीला पॅरालाइज होऊ शकतो, किंवा बोलण्यामध्ये बोबडी ओळू शकते, किंवा दिसायलाही प्रॉब्लेम येऊ शकतो. सरांनी खूप चांगल्या प्रकारे ऑपरेशन केलं. ऑपरेशनला 3 ते 4 तास वेळ लागला. जेव्हा बी एखाद्या पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याला ICUमध्ये शिफ्ट केलं जातं, तर सगळ्यात मोठी जिम्मेदारी म्हणजे नर्सिंग स्टाफची असते. त्या पेशंटचे घंट्याला मॉनिटरिंग करणे. त्या पेशंटचे प्युपिल साईज वाढली, कमी झाली, किंवा डायलेटेड आहेत किंवा रिॲक्टिव्ह आहेत, त्या पेशंटची पॉवर किती आहे, त्या पेशंटचा GCS काय आहे, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक नर्सिंग स्टाफला जे ICUमध्ये ड्युटी करत आहे त्याला GCS मॉनिटरिंग करता आलीच पाहिजे. GCS मॉनिटरिंगमुळे पेशंटचे न्यूरोलॉजिकल पेशंट कसा आहे ते आपल्याला लगेच समजतो. जर त्या पेशंटचा GCS ड्रॉप झाला तर लवकरात लवकर डॉक्टरला कळवणं खूप गरजेचं आहे. सिंपली पण थांबते. डबल लागणार आहे ना. माझं काय ॲक्टिव्ह मिटिंग नाही आहे. बघायचं कामात असणार नाही फोटो काढला का तू? डबल लागणार आहे ना. खरी मेहनत ही आपल्या भावाची आहे. प्रत्येक ऑपरेशन झाल्यानंतर इन्स्ट्रुमेंट स्टराईल करून ठेवावं लागतं. खरे म्हणजे त्याचं खाल्लं काच सिसके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.